पतसंस्थेला 2,02,00,000चा नफा, हंबीरराव पाटील. ग्राहकांच्या मनात पारदर्शी व विश्वासार्ह कारभाराचा वस्तुपाठ निर्माण केलेली, सहकारातील मानबिंदू गौरव पुरस्कार प्राप्त, ग्रामीण भागातून शहरी भागाकडे यशस्वी वाटचाल करत ओळख निर्माण केलेल्या भेडसगाव नागरी पतसंस्थेला 2,02,00,000 इतका नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील भेडसगावकर यांनी दिली. ते संस्थेच्या 36व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी बोलताना चेअरमन हंबीरराव पाटील म्हणाले, संस्थेकडे सध्या मार्च 2024 अखेर भागभांडवल व निधी 17,42,00,000 असून गतवर्षीच्या तुलनेत या ठेवीमध्ये 15.25% वाढ होऊन एकूण ठेवी 160,14,00,000 इतक्या झाल्या आहेत. तसेच कर्ज वाटपामध्ये 19.48% वाढ होऊन 105,68,00,000 इतके कर्ज वाटप केले आहे. तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे संस्थेने सध्या 97.98% कर्जवसुली केली असून संस्थेचा नेट NPA 1.98% इतका राखण्यात यश मिळवले आहे. संस्थेच्या व्यवसायामध्ये 16.4% वाढ होऊन मिश्र व्यवसाय 265,82,00,000 पर्यंत पोहोचला असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. संस्थेमार्फत मयत सभासदांच्या वारसांना मदत, कर्जदार सहाय्य योजना, आजारी सभासदांना मदत निधी, कर्मचारी व सभासद यांचा मेडिक्लेम अशा अनेक सेवा सुविधा पुरवल्या जातात. संस्थेला संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा कार्यक्षेत्र दर्जा मिळाला असून अत्याधुनिक सेवा पुरवत 21 शाखांद्वारे महाराष्ट्रात ग्राहकांना सेवा देण्याचं काम ही संस्था करीत आहे. यावेळी व्हाईस चेअरमन पांडुरंग डांगे, युवा नेते अमरसिंह पाटील, संग्राम पाटील, संस्थेचे जनरल मॅनेजर संजय पाटील, संस्थेचे अधिकारी बाबासो चौगले, दीपक पाटील, दत्ता पाटील, बाबासो नाईक आदी उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक NT पाटील, सूत्रसंचालन संपत कोकाटे तर आभार कृष्णदेव चौगले यांनी मानले. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.